एक ब्रेकिंग न्यूज येते। धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। यावेळेस पावसात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर पुराच्या पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळालं। ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलंय। हा सगळा अनुभव ओमराजेंनी सांगितला। यावेळेस ओमराजेंनी राज्य सरकारनं कर्ज काढावं पण शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी प्रतिक्रियाही दिली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर अतिवृष्टीची पाहणी करतायत। दादा, काय परिस्थिती आहे? तुम्ही 2 दिवस झाले या परिसरात फिरताय, काय परिस्थिती आहे? आपण बघितलं असेल, आज महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सन्माननीय विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब या ठिकाणी आलेत आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा पण फोनवरनं त्या ठिकाणी आमच्या दोघांचाही संवाद झालाय। आपण बघताय की आत्ताची जी पूर परिस्थिती आहे ती इतकी भीषण आहे की मला वाटतं त्याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। ह्या धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात पूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आणि पावसाचं प्रमाण राहिलेलं नव्हतं। आज अतिशय विदारक परिस्थिती आहे। जे सोयाबीन शेतकऱ्याचं आता 10 दिवसात पुढच्या निघालं असतं ते पूर्ण सोयाबीन ह्या पाण्यात आपण बघतोय वाहून गेलंय। त्याचबरोबर जी जमीन होती खालची माती शेतातली ती सुद्धा खरडून गेली आणि जी विहीर होती त्या विहिरीत सगळा चिखल जाऊन बसलाय। घरं होते, घरात अतिशय विदारक चित्र मी सकाळी बघितलं की लेकरं आज दप्तराची मागणी करायला शेतकऱ्याची आणि त्याची आई बघते घरात तर सगळं चिखल आहे। पीक कापणी प्रयोगानं उंबरठा उत्पन्नावर जर विमा मिळणार असेल तर मला वाटतंय विमा कसल्याही प्रकारचा आपल्या भागातल्या शेतकऱ्याला मिळणार नाही। शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली जाणार आहेत। ही 2 प्रमुख मागण्या आमच्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं राज्य सरकारकडे राहणार आहेत आणि त्या दृष्टीनं विरोधक किंवा सत्ताधारी हे राजकारण आपण निवडणूक आल्याच्या नंतर करायला मोकळे आहेत, पण आज त्या शेतकऱ्याला नितांत मदतीची गरज आहे। आणि दुसरं जे आश्वासन त्या ठिकाणी राज्य सरकारनं सत्तेत येण्याच्या पूर्वी दिलं होतं की आम्ही शेतकऱ्याची पूर्णतः कर्जमाफी करू, मला वाटतं ती आश्वासन पाळण्याची सुद्धा योग्य वेळ जर कुठली असेल तर मला वाटतंय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढं सांगायचं की ती योग्य वेळ हीच आहे। ज्या गायी म्हशी वाहून गेल्यात आता त्या पंचनाम्यासाठी तुम्हाला मिळणारच नाहीत, मग त्याचा PM रिपोर्ट कुठून आणायचा शेतकऱ्यानं? तर अशा सुद्धा जनावराला सरकारनं त्या ठिकाणी भरीव स्वरूपाची मदत करणं गरजेचं आहे, कारण एकेका गायीची किंमत एका म्हशीची किंमत ही लाखात आहे, 1.25 लाखात आहे, 1.5 लाखात आहे। त्यामुळं ह्या सगळ्या बाबीचा समावेश त्या मदतीच्या ह्याच्यात असणं गरजेचं आहे आणि ते करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे, राज्य सरकारकडे आहे। आणि अमित जी शहा जे आहेत आपले गृहराज्यमंत्री त्यांच्याकडे सुद्धा मी पत्राद्वारे केली आहे की नुकसानीचं स्वरूप प्रचंड आहे तर मदत सुद्धा प्रचंड प्रमाणातच असणं अपेक्षित आहे। एकंदरीतच कर्ज काढा पण शेतकऱ्यांना सरसकट मदत करा असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी केली आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, परंडा।